मुलीने हात वर करा फक्त. मुली खास तुमच्यासाठी आलोय. मुली कमी पण त्यांची आई आहे तिथे, मी त्यांच्याशीच बोलणार आहे आज. एक ज्वलंत प्रश्न आहे ताई आज. आपली मुलगी कॉलेजला किंवा शाळेत जात असताना तिची सुरक्षा खूप महत्वाची आहे. त्या संदर्भातच मी आज तुम्हाला बोलणार आहे. सगळे गरीब कुटुंबातले आपण आहोत. मी एक शेतकऱ्याचा पोरगा आहे. मी सुद्धा ग्रामीण भागातून आलेलो आहे. परिस्थितीची जाणीव आहे. माझे आई वडील शेतकरी आहेत. माझ्या आई वडिलांना लिहिता वाचता येत नाही, परंतु मी स्वतःची जबाबदारी, आई वडिलांची जबाबदारी म्हणून अभ्यास केला इथपर्यंत पोहोचलो. आणि मी तुमच्यातलाच एक आहे. ज्यावेळेस आपली मुलगी शाळेत जाते, कॉलेजला जाते, सकाळी 8 वाजल्यापासून तर दुपारी 4 वाजेपर्यंत ती कुठे जाते हे आपल्याला माहित नाही. तिच्या मैत्रिणी कोण आहे आपल्याला माहित नाही. ती कोणत्या क्लासला जाते आपल्याला माहित नाही. का तर आपला तिचा विश्वास आहे ती शाळेत जाते, कॉलेजला जाते आणि वेळेत घरी येते. परंतु शाळेपासून घरापर्यंत आणि घरापासून शाळेपर्यंत या अंतरामध्ये कुठतरी तिच्यावर वाईट नजर टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण परिस्थिती खूप विचित्र आहे. हा मोबाईल जो आहे त्या मोबाईल मध्ये इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप द्वारे मेसेज करून पाठलाग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही जी मंडळी बसली दादा, ही साधी भोळी आहे हो. यांना मोबाईल नाही समजत. ही शेवटची पिढी आहे. यांना व्हॉट्सअप माहित नाही, यांना फेसबुक माहित नाही, आणि याचाच कुठं गैरफायदा घेतला जातो. आजच्या कंडिशन मध्ये मुलगी जेव्हा कॉलेजला जात असेल तिच्याकडे मोबाईल दिला असतो ना. मोबाईल मुलं किंवा मुली घरी आई वडिलांना सांगतात की प्रत्येकाकडे मोबाईल आहेत. आई मला सुद्धा मोबाईल पाहिजे. तिचे आई वडील शेतामध्ये काम करून मोल मजुरी करून एक 30,000चा मोबाईल तिला घेऊन देतात. पण त्या 30,000साठी अख्खा 1 महिना त्यांना रात्रभर काम करावं लागतं. याची जाणीव आपल्या मुलांना नाहीये. मोबाईल घेऊन दिल्यानंतर त्यामध्ये असतं काय, सोशल मीडियामध्ये असतात. अभ्यास बिलकुल करणार. कारण आई वडिलांना जे काम केलंय, जे मेहनत घेतात त्याची जाणीवच नाही हो. एक उदाहरण सांगतो ताई तुम्हाला. जळगाव चावत पोलीस स्टेशनला असताना एक पोलीस स्टेशनच्या समोर एक झाड आहे. त्या झाडाखाली एक 55 वर्षाचा माणूस इसम एक रडत बसला. मी त्याला विचारलं काय झालंय. त्याने सांगितलं, साहेब माझी मुलगी गेली हो पळून. आणि ज्या घरातली मुलगी पळून जाते त्या घरामध्ये वातावरण कसं असतं ते तुम्हाला सांगतो. हा समाज त्यांना नाव ठेवणार आहे, हा नातेवाईक त्यांना नाव ठेवत असत, आणि त्यामुळे त्यांचं आयुष्य कमी होतं. त्यांना मी विचारलं काय झालं. त्यांनी सांगितलं, साहेब माझी मुलगी 10वीला 95% मार्क होते तिला. 12वीला सुद्धा तिला 98% मार्क होते. 19 वर्ष कंप्लीट झालं साहेब. ती गेली आम्हाला न सांगता. आणि ज्यावेळेस ती मुलगी जाते त्या मुलीवरती सगळ्यात जास्त प्रेम जर असेल तर तिच्या वडिलाचं असतं. तिच्या असंख्य चुका असेल तर पोटात घालण्याचा प्रयत्न तिचे वडील करत असतात. तक्रार घेतल्यानंतर सांगितलंय की साहेब रात्री 12 वाजता निघून गेले, न सांगता गेली. तिच्याकडे मोबाईल होता, कोणत्या कॉलेजला होती, कुठं राहत होती, तिच्या मैत्रिणी कोण होत्या, या सगळ्या गोष्टी झाल्या. ज्यावेळेस तपास सुरुवात केली त्यावेळेस कळलं की मुलगी गुजरात मध्ये आहे. मी आणि माझी टीम त्या मुलीला शोधण्यासाठी गुजरात मध्ये पोहोचलो. तिथे गेल्यानंतर एका शहरामध्ये एका 10 रूमच्या रूम मध्ये ती सापडली. आणि तिला विचारलं, बाई तू का गेला असं, तुझे वडील कुठे कमी पडले, तुझ्या वडिलांचे संस्कार कुठे कमी पडले ते सांग, चुकलं कुठं तुझं वडिलाचं ते सांग. म्हटलं साहेब मला 18 वर्ष कंप्लीट आहे, माझं एका मुलावरती प्रेम आहे आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचंय आणि मी त्याच्यासोबत आलेले आहे. म्हणलं ठीक आहे तुझं प्रेम आहे, ठीक आहे, परंतु 18 वर्ष होईपर्यंत तुझ्या बापाने रात्रंदिवस शेतात काम केलं, रात्रीचे 12 भेटले, अंगावरती फाटके कपडे, पायामध्ये फाटका बूट आहेत, एका वेळचं जेवण करतोय, ते प्रेम नाहीत का? बँकेतून पैसे कर्ज काढतील, सोनार आईचे दागिने गहाण सोडतील, पण तुमच्या शिक्षणासाठी, तुमच्या कपड्यासाठी, तुमच्या ट्युशनासाठी पैशाची कमी पडू दिली नाही हो. ते आई वडिलांचं प्रेम असतं. विसरलोय आपण. कुठे चाललाय समाज? संस्कारात कमी पडतोय आपण.
तिनं सांगितलं, नाही साहेब मी ऐकणार नाही. कायद्याने तिला अधिकार दिलाय, 18 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तिला अधिकार दिला कोणासोबत लग्न करायचं, ठीक आहे ना. परंतु मान सन्मान आई वडिलांचा आहे का नाहीये? अर्जा तर हाताच्या फोडाप्रमाणे तिला जपलंय, त्याची जाणीवच नाही ठेवली तिने. तिला थोडासा ताप आला आता आई रात्र रात्र जागत तिची काळजी घेते हो. शाळेत जात असताना सकाळी 4 वाजल्यापासून स्वयंपाक करते, डबा जेवण करते की माझ्या मुलीला माझ्या मुलाला उपाशी राहू नये. ते नाही का प्रेम? आईची माया खूप एवढी असते हो. असंख्य चुका पोटात घालते, सांगत नाही ती वडिलाला की नको. वडिलाला सांगितलं की मारेल, शाळातून काढून टाकतील, कॉलेजला जाऊ देणार नाही. परंतु नाही, हे प्रेमाचं भूत डोक्यात घुसलंय ना, कळणारच नाही. आणि ज्या मुलीला पळून गेल्यानंतर कलंक कपाळावर लागतो ना, तो आयुष्यभर कधी मिटत नाही. असंख्य संकट, असंख्य संघर्ष तिच्या वाट्याला येत. समजून सांगितलं, कायदेशीर समजून सांगितलं, ऐकायला तयार नाही. मला ठीक आहे, बघू काय. बरं कोणासोबत आली? बाजूला मुलगा होता, त्याला विचारलं, अरे तू काय करतो? साहेब मी ऑटो चालक आहे. बघा, कॉलेजला असणारी टॉपर मुलगी एका ऑटोवाल्याच्या प्रेमात पडली आणि आई वडिलांना सोडून निघून गेली. पोलीस स्टेशनला घेऊन आलो, कायदेशीर बाबी समजून सांगितल्या. अक्षरशः तिचा बाप तिचे पाय धरून रडतोय आणि म्हणाला, ताई बाळा तू घरी चल, आम्ही कुठं कमी पडलो ते सांग. शेती विकल तुझ्यासाठी, तुझं शिक्षण पूर्ण करल, चांगलं स्थळ येईल त्या ठिकाणी तुझ्या मनाप्रमाणे लग्न करून देईल. पण मुलगी ऐकत नाही. अक्षरशः आई, तिच्या आई बाबा रडतात हो पोलीस स्टेशनला. एक पोलीस अधिकारी म्हणून 2 रोल प्ले करावे लागतात. एक पोलीस अधिकारी म्हणून एक माणूस, एक समाजाचा घटक म्हणून आम्हाला सुद्धा वाईट वाटतं की काय, कारण मी एक सुद्धा मुलीचा बाप आहे, मला सुद्धा मुलीची काळजी आहे. कुठं चाललोय आपण? समजून घ्यायला तयार नाही. तिने सांगितलं, नाही साहेब मी माझ्या आई वडिलांसोबत जाणार नाही. मी कायद्याने मला 18 वर्ष कंप्लीट झाले, मी त्याच्यासोबत लग्न केलेलं आहे, मला जायचं नाहीये. शेवटी आम्ही मजबूर आहोत. कायद्याचं पालन करणं बंधनकारक आहे. न सांगता रडत रडत तिचे आई बाबा पोलीस स्टेशन सोडून बाहेर गेले. तिला 2 भावंड, त्या भावंडाचा विचार केला नाही. ती गेल्यानंतर, एखादी मुलगी गेल्यानंतर लहान बहिणीच्या भावाच्या वाट्याला किती संघर्ष येतो, किती बदनामी येते सांगायची गरज नाही. रात्री घरी गेले, वडिलांच्या मनामध्ये असंख्य टेन्शन, समाजाला काय तोंड दाखवू, नातेवाईकाला काय सांगू. आणि ज्या वडिलांची मुलगी जाते असंख्य दुःख त्याच्या वाट्याला येते, तिथं तो हसतो. असे लाख संकट आले त्या वडिलावरती, तो घाबरत नाही. कधी रडताना बघितलं का बापाला? कधीच नाही. पण त्याची मुलगी जाते ना, असंख्य संकट त्याच्यावर येतात. 10 साडेदहा वाजले रात्रीचे, जेवण कोणी घरात गेले नाहीत, बदनामीचे फोन सुरू झाले, भावकी समाज नातेवाईक तंग करून सोडलेत, हसतात का तर मुलगी गेली याची. कुठं कमी पडलो? कुठंच नाही. समजून घेतलं नाही, अतिविश्वास. रात्रीचे 11 वाजले, झोपेचं नाटक केलंय. 12 वाजले, उठला. तिचे वडील उठले आणि ज्या शेतात आयुष्यभर काम केलं, ज्या शेतामध्ये उत्पन्नाचं साधन तयार केले, त्या शेतामध्ये पोहोचला. त्या शेतामध्ये एक झाड आहे लिंबाचं, त्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. तर का? त्या मुलीमुळे. तिचा बाप त्या मुलीसाठी देव होता, पण ऐकलं नाही. तिचा बाप गेला. दुसऱ्या दिवशी शेतामध्ये अंत्यविधी होणार होती. सरण रचलंय, डेड बॉडी सरणावर ठेवली आणि ती मुलगी येते. जशी वडिलांची डेड बॉडी बघितली तेव्हा थांबरडा फोडला आणि म्हणाली, बाबा उठा ना. बाबा उठणार नाही. आणि का उठावं? जिवंतपणी मरण दाखवलं त्या मुलीने, का उठावं? कुठं कमी पडले तिचे बाप?
स्वप्न पूर्ण करायसाठी रात रात राबले शेतामध्ये. टाके कपडे घातले तिच्या बापाने. तिच्या आईला दागिन्याचा सोन्याचा तुकडा सुद्धा माहित नाही. बिचारी मजुरीने काम करते की नाही माझ्या मुलीचं चांगलं झालं पाहिजे. विसरले प्रेम. हंबरडा फोडत अग्निविधी झाले, निघून गेले सगळे. 8-15 दिवस झाले. एक बाई घरातली 2 भावंड. ज्या घरातली बाई जाते त्या बाईवरती समाजामधील लोक किती वाईट नजरेने बघतात हे सांगायची गरज नाहीये. त्या मुलांचं दुःख, संघर्ष, घर चालवायचं कसं, मुलांचं शिक्षण करायचं कसं, असंख्य प्रश्न समोर उभे राहिले. उत्पन्नाचे साधन नाहीयेत, बदनामी सुरू. त्या आईने एका दिवशी रात्रीला अन्नातून त्या दोन्ही मुलांना विष दिलं. काय करणार? विष देऊन संपवलं. विष दिल्यानंतर 10 मिनिटांनी समोरच्या घराबाहेर एक विहीर होतीच, त्या विहिरीमध्ये जाऊन आत्महत्या केली. अख्खा कुटुंब उद्ध्वस्त झालं ते फक्त तुमच्या प्रेमामुळं, चुकीच्यामुळं. विसरले. 2 दिवसाच्या कोणीतरी टपुरी सारखा आपल्या भावनांशी खेळणार आणि त्यामुळे आपलं अख्खं आयुष्य, आपलं कुटुंब उद्ध्वस्त. काय सांगावं? आणि सत्य घटना आहे. 3 वर्षामध्ये 60 मुली पळून गेलेल्या आणलेल्या आहेत. काळाची गरज आहे. मुलीला सांभाळावं लागतं. वयात आल्यानंतर त्यांना समजून घ्यावं लागतं, त्यांच्याशी बोलावं लागतं. ज्या वेळेस बाप नावाचा देव आयुष्यातून निघून जातो ना, कधीच परत येत नाही. जिवंत असताना वडिलांची काळजी आपण करतच नाही आणि बोलतच नाही. हो, आपल्याला असं वाटतं वडिलांचं कर्तव्य आहे. बाप, आई वडील जे आहेत ना, तुमच्यावरती निस्वार्थपणे प्रेम करणार जे नातं असेल तर ते फक्त तुमचे आई वडील आहेत. आणि बाकी जे नातं आहे ते तुमच्या स्वार्थासाठी ते टिकलेले आहे. गेलेच. किती पैसा प्रॉपर्टी कमवा, पिढ्यानपिढ्या टिकत नाही. आणि टिकवायचं असेल तर त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि शिक्षणाबरोबर त्यांच्यावर संस्कार सुद्धा करणं गरजेचं आहे, तरच ते राहील. अन्यथा काही नाही. मुलींना 1000 वेळेस सांगतोय, तुम्ही चुकू नका. तुम्हाला जर कोणी वाईट नजर टाकले तर त्याला भर चौकात फटके द्यायची जबाबदारी माझी. आपल्या वडिलांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर ठेवा की त्यांनी तुमच्यासाठी काय केलं आणि काय करताय. आजही 18 विश्व दारिद्र्य आपल्या घरी. हो, दिवसभर आई वडिलांनी काम नाही केलं तर संध्याकाळी जेवायचं काय, हा विषय आज कमी. मुलींना हेच सांगतोय की समाजामध्ये तुमच्यावरती तुमची शिकार करण्यासाठी लोक बसले आहेत बाहेर. टपरी रोड रोमी बसले. त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात बिलकुल पडू नका ताई. स्वतःच आयुष्य खराब करून घेऊ नका. शिक्षण पूर्ण करा, स्वतःच्या पायावर उभा राहा आणि तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे स्थळ तुम्ही येणारच आहेत ना. कधी बघितला का तुम्ही? कधी क्लास 1 क्लास 2 कधी प्रेमात भेटले का? हो, सगळे टपुरीच ना. रिक्षावाले, रेतीचे ट्रॅक्टर भरणारे, पानपुरीवाले. काय ह्या माऊलीला काय करायचं? हो, ह्या माऊलीला नाही समजत. हो, साधी भोळी लोक आहेत, शेवटची पिढी आहे. वेळी माया. हो, मुलीवरती विश्वास ठेवतात काय सगळं. पण मुलींना मी 1000 वेळेस सांगतो की आपल्या आई वडिलांना डोळ्यासमोर ठेवा. शिक्षण पूर्ण करा आणि मग सांगा ना आई वडिलांना की मला याच्यासोबत लग्न करायचंय. तो कॅपेबल पाहिजे ना. कोणासोबत कसं आयुष्य करणार आहे? आई वडिलांना वाटत नाही का माझी मुलगी चांगल्या घरात गेली पाहिजे, माझ्या मुलीला चांगला जॉब भेटला पाहिजे? अरे स्वप्न आहे त्यांचे, करा ना पूर्ण. संघर्ष तुमच्या वाटेला आला. आई वडिलांना अख्खा विषय शेतात घातलं. हो, त्यांना नाही माहिती. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण कॉलेजला जातोय, शाळेत जातोय. कोणी करायचं? केलं पाहिजे. आणि माऊली, ह्या मातांना मी सगळ्यांना सांगतो, माझी प्रामाणिक विनंती आहे, जिथं मुलगी चुकत असेल ना तर तिला टोका. तिच्या चुका पदरात घालू नका. आपण बोललो पाहिजे. लहानची मोठी केली. हो, तुम्ही 18 वर्ष तुम्ही सांभाळताय तिला.
छोट्याशा 15 दिवस 1 महिन्याच्या त्या खोट्या प्रेमात पडूसने आयुष्य उद्ध्वस्त करून घेतात आणि मग आत्महत्येला प्रवृत्त करतात. ज्या मुलीमुळे अख्खं आयुष्य कुटुंब झालं, ज्याच्या सोबत ती गेली होती, त्याने 2 महिन्यानंतर एका खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटक झाला, त्याने मर्डर केला आणि तो सुद्धा जेलात गेला आणि राहिली एकटी आणि ती नको ती तिकडे भटकत राहिली. तिच्या वाट्याला परत कुणीच आला नाही, तिला कुणी मदतीला आलं. बघा, मुलींना सांगतो, बघा, ठरवा काय करायचंय. तुमच्या डोक्यात जे भूत असेल तर काढून टाका. कोणी तुम्हाला परेशान करत असेल, ब्लॅकमेल करत असेल तर निश्चित मला कळवा, मी कारवाई करेन आणि आपली बदनामी बिलकुल होऊ देणार नाही. स्वतःला सांभाळा, आई वडिलाला सांभाळा, आयुष्यात कुठेच कमी पडणार नाही. हे मंच बोलण्याचं नाहीये, पण माऊली ह्या सगळ्या बसल्या तर बोला वाटलं म्हणून बोललोय आयुष्य, आणि बोलणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला माहित पाहिजे आपले मुलं करतायत काय, कारण भविष्य आपलं ते काय करायचे प्रॉपर्टी. हो, मुलं चांगले ना काय राख लावायची, त्याला काय करायचं, सगळं इथंच राहणार आहे. पण ज्याच्या हातात देणार आहे ते तर तसे बनवले गेले पाहिजे ना. संस्कार हा खूप महत्वाचा विषय. आई वडिलाकडून आणि शाळेमध्ये शिक्षकाकडून ह्या 2 इथूनच आपल्याला संस्कार भेटत असतात. म्हणून नेहमी सांगत असतो मुलींना की या गोष्टीपासून दूर राहा. योग्य वेळ आल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला भेटणारच आहे, पण त्यासाठी संयम असणं खूप गरजेचं आहे. जास्त वेळ घेणार नाही. मला आज या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. धन्यवाद.